तर केंद्र सरकारच नव्हे तर महायुतीचं राज्य सरकार सुद्धा जेनझीवर आपलं लक्ष केंद्रित करताना दिसतंय। कारण लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी नवी योजना येण्याची शक्यता आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतच दिलेत। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। लाडक्या बहिणींनी मिळवून दिलेल्या निवडणूक यशानंतर आता राज्य सरकार लाडक्या विद्यार्थिनी उपक्रम राबवण्याची तयारी करतंय का असा प्रश्न आहे। कारण उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी महिन्याला 2000 रुपये पॉकेट मनी द्यायचा विचार सरकार करतंय। कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना आर्थिक मदत आणि आत्मविश्वास वाढावा यासाठी अशा योजनेचा विचार सुरू असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय। पॉकेट मनी म्हणजे काय तर त्यांना त्यांची फी 100% सरकार भरतं, त्यांना निर्वाह भत्ता मिळतो, त्या व्यतिरिक्तही खूप खर्च वर्षभरात असतात। त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि शिका आणि त्यातून मुलांना काम केल्याचा आनंद मिळावा आणि पैसे मिळतील ते त्यांना पॉकेट मनी म्हणजे काय तर कॉलेजचे विद्यापीठाचेच खूप खर्च करायचे असतात त्यासाठी मिळावेत। या योजनेतून जेनझी मधल्या लाडक्या बहिणींना आपलंसं करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने सुरू केल्याचं दिसत असताना विरोधी पक्षांनी योजना जाहीर होण्याआधीच त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे। आमच्याकडे एक गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठ आहे। त्या गोंडवाना विद्यापीठामध्ये कुठला अभ्यासक्रम सुरू करावा? ज्योतिषशास्त्र। संपूर्ण आयुष्य त्यांचं उद्ध्वस्त केलं, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली आणि आता 2000 रुपये देऊन जेनजीला फिरवण्याचं काम होत असेल तर जेनजी एवढा सक्षम आहे, त्याची बुद्धी एवढी शार्प आहे की चोर कोण साव कोण हे त्याला कळत आहे। त्यांचा विश्वास आता राहिलेला नाही। 2000 पॉकेट मनीपेक्षा तुम्ही 25,000ची नोकरी द्या की। 25,000ची नोकरी महत्त्वाची आहे। आत्ता जो युवक, वी आर अ यंग कंट्री, आपण युवा देश आहोत। इन द वर्ल्ड वी आर रेकग्नाइज ॲज द यंगेस्ट कंट्री। तर यंगेस्ट कंट्रीला एम्प्लॉयमेंट केवढ्या घोषणा केल्या, मग त्या घोषणेची अंमलबजावणी कशी करायला पाहिजे ना? का नाही करत आहे? 2000नी काय होतो? एक चक्कर मारून आलो पुण्याला तर 2000 रुपये खर्च होऊन जातात। तर आता लाडकी मुलगी योजना आणली जाते का असा खोचक सवाल मनसे नेते अमित ठाकरेंनी केलाय। तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? फुकट पैसे कसले वाटताय? तुम्ही कॉलेजची हालत पहिले नीट करा ना। कॉलेज लेवलला तुम्ही फुकट पैसे देताय। ज्या मुलांना आत्ता अक्कल येते, जे मुलं तरुण आहेत त्यांना माहीत नाही, त्यांना फुकट 2000 रुपये आल्यावर काय होईल? मी जेव्हा पैसे देतो मी जबाबदारी घेतो ना, तो काय करतोय? सरकार कुठून पैसे द्यायला लागलं फुकट? मॅच्युरिटी तर येऊ दे त्यांना। फुकट पैसे दिल्यावर, ह्या वयात फुकट पैसे दिल्यावर त्यांना कमवायची इच्छा राहील पुढे? या योजनेचं महाविद्यालयातील विद्यार्थिनी कसं स्वागत करतात पाहणं महत्त्वाचं आहे। सरकारने आम्हाला 2000 रुपये प्रति महिना देण्याचं, तर त्या विचाराचं आम्ही खूप स्वागत करू। आणि आधीच आम्हाला सरकारने खूप मदत केली आहे शैक्षणिक खर्चाच्यासाठी, आणि हे त्यांनी विचार केलं तर आम्हाला ट्रान्सपोर्ट किंवा एज्युकेशन फॅसिलिटीजमध्ये खूप मदत होईल। आता जर ही जे पॉकेट मनी म्हणून जे देतात ते द्यावी सरकारनं, फक्त एवढंच की शेवटपर्यंत त्याची नियमावली परफेक्ट करून त्याची योजना पूर्ण आपल्याला लाभ घेता यावा, एवढंच माझं म्हणणं। एकीकडे राज्य सरकार पॉकेट मनीचा विचार करत असताना मुंबई महापालिकाही 50 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी जेनझी फेलोशिप सुरू करणार आहे। फेलोशिपच्या अंतर्गत आपण तरुण विद्यार्थ्यांना मुंबईच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये आणि धोरणात्मक प्रक्रियेमध्ये थेट काम करण्याची संधी आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्ज सुरू करण्याची जी तारीख आहे ती 19 ऑगस्टपासून आपण सुरू करणार आहोत आणि अंतिम तारीख आहे ती 31 ऑगस्ट। दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर जेनझीला खुश ठेवण्यासाठी देशातले सगळेच पक्ष विशेष मेहनत घेत आहेत। अशा उपक्रमांना जेनझी कसा प्रतिसाद देते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।